तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये। आज होता माझा ऑफ आणि मस्त अशी मी दुपारची झोप काढलेली आणि एक 3-4 वाजता मला खूप जास्त भूक लागली होती। म्हटलं काय बनवावं जेवायला, तर त्या विचारात मी होते। म्हटलं चला आता भूक लागली तर काहीतरी तर बनवावं लागेल। मग पटकन आठवलं की घरामध्ये बोंबील आहे। मग मी इथे पटापट असं कांदा कट करायला घेतला, कारण की म्हटलं बोंबीलचं कालवण बनवणे तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारता मारता रेसिपी पण देईल तुम्हाला एक। ही टर्फला जशी मी फेकून दिली तशी आयुष्यातनं काही माणसं काढली ना फेक लोक आपल्या, की आयुष्य जगणं खूप सॉल्व्ह होऊन जातं आणि चांगलं जगता येतं आपल्याला। आणि असे काही स्वतःहूनही निघून जातात आपल्या आयुष्यातनं, जसा हा कांदा माझ्या हातात न पडला असो। जस्ट ते झालं तिथे तो सीन, म्हणून म्हटलं चला त्या पण बाबतीत थोडंसं बोलू। तर एकतर हा छान राहा, पाहिजे ते बनवा, पाहिजे ते खा, मस्त असं ऑफ एन्जॉय करा। तर इथं मस्त कांद्यांना बारीक बारीक मी चॉप करून घेतले। रेसिपीला सुरुवात करते। पहिले इथे कच्चे बोंबील थोडेसे कढईमध्ये भाजून घ्यायचे, जेणेकरून त्यांचा उग्र स्मेल निघून जातो। इकडे बटाटे कापून घेतलेत, कोथिंबीर आहे, टोमॅटो, मसाले आणि बारीक चिरलेला कांदा, एवढी काहीसं साहित्य आपल्याला लागतं। मला मसाल्यातली कालवणं जास्त आवडत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने बनवते, ही माझी स्टाईल आहे। सो एवढे सारे मसाले घेतलेत। नंतर मस्त असं एक छोटंसं पातेलं ठेवायचं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, गॅस चालू करायचा। तेल गरम होतं मग, आणि तेल थोडंसं जास्त टाकते मी, कारण की मला आवडतं नॉनव्हेजला। आणि काम करताना असे एक्स्ट्राचे उद्योग कोण कोण करतं मला नक्की सांगा। पूर्ण ओट्टा खराब केला मी त्या बोंबीलच्या पाण्याने आणि मम्मीचा ओरडा खाल्ला। फायनली इकडे माझं तेल तापलं, त्याच्यामध्ये मी कांदा टाकला, टोमॅटो टाकला आणि एकत्रच हे सॉफ्ट करून घ्यायचं, जेणेकरून कांदा जास्त ब्राऊन होत नाही, दोघंही एका प्रमाणामध्ये शिजतात। आणि जर तुमच्याकडे माझ्यासारखी पेशन्स लेवल कमी असेल भुकेसाठी, तर तुम्ही इथं त्याच्यामध्ये मीठ टाकू शकता, जेणेकरून ते फास्ट सॉफ्ट होतं आणि पटकन क्विकमध्ये शिजतं। नंतर कांदा लसूण टाकला, गरम मसाला टाकला, हळद टाकली, लाल तिखट टाकलं। लाल तिखट मी थोडं एक्स्ट्रा टाकलं, कारण की स्पायसी खाते मी जास्त त्याच्यामुळं। त्याच्यानंतर मी इकडे मटन मसाला टाकला एव्हरेस्टचा, आणि बोंबील टाकलेत। बोंबील तर मी जास्त खात नाही, पण मला फक्त तो फ्लेवर पाहिजे असतो, तो रस्सा जो असतो ना तो खूप जास्त आवडतो, म्हणून इथे मग मी माझ्यासाठी बटाटे टाकलेत। फक्त बोंबील पण तुम्ही टाकू शकता, पण यातला बटाटाही खूप सुंदर लागतो। तर असं काहीसं सीन आहे। त्याच्यानंतर त्या पातेल्यावरती मस्त असं ताटली ठेवून त्याच्यावर पाणी ठेवायचं गरम व्हायला। तोपर्यंत इकडे माझा भातही होत होता। ते पाणी गरम झालं की ते आपल्या जे पण पदार्थ आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। थंड पाण्याने चव बिघडते, म्हणून गरम पाणी टाकायचं। नंतर कोथिंबीर टाकायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं। तर एक 10 मिनटं पण नाही लागत, त्याच्यापेक्षा कमी टाईममध्येच होऊन जातं हे, जर बटाटा पातळ चिरला असेल तर, कारण बोंबील पटकन गळतात। सो असं काहीसं सुंदर असं कालवण मस्त असं गरम गरम भातावरती वाढून घ्यायचं आणि जेवायला बसायचं। माझ्यासारखं तुम्हालाही खूप गरम गरम जेवण आवडत असेल माझ्यासारखं, तर असे हात भाजणारच नाही का, कारण की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है। तर माझाही सीन काहीसा असा होता, पण तो स्मेल आणि ते बोंबीलचं कालवण एवढं आवडतं ना की राहवत नव्हतं मला, म्हणून मी भाजत भाजत कोयना पण खाल्लं आणि खूप सुंदर झालं। सो गुड जॉब कोमल, आणि